नमस्कार, मी प्राची. जेवण घरच्या चवीचं नावाचा ब्रँड चालवते आणि वेगवेगळ्या रेसिपीज बनवते. घरच्यांसाठीही बनवते, विकण्यासाठीही बनवते. मला आवडतं. सध्या तर मी नाचणीच्या भाकरीचे खूप 2-3 वेळा प्रयत्न केले आणि त्याच्यानंतर यूट्यूबवरही शेअर केली आहे रेसिपी. नाचणीची भाकरी मला प्रचंड आवडते, पण ती नॉर्मल केली की सकाळी जेव्हा गरम-गरम करतो तेव्हा ती छान लागते. पण तीच भाकरी जराशी शिळी झाली किंवा संध्याकाळी किंवा रात्री खाल्ली तर ती खायला कंटाळा येतो किंवा ती कडक होते, त्याच्यामुळे खावीशी वाटत नाही. म्हणून मी नाचणीच्या भाकरीची उकड काढली आहे. नाचणीच्या पिठाची उकड काढली आहे. तर ती गरम पाणी घ्यायचं 1 वाटी आणि तेवढंच 1 वाटी पीठ घ्यायचं आणि मग उकळ आली तिला की मग त्यात पीठ घालायचं आणि मग हलवून 5 मिनटं ठेवून द्यायचं. तर अशा प्रोसेस करून मी हे पीठ आता परातीत 5 मिनटानंतर काढून ठेवले आहे. तर आता हाताच्या साहाय्याने म्हणजे हाताचा पंजाच्या साहाय्याने किंवा वाटी किंवा ग्लास ह्याच्या साहाय्याने हे मळून घ्यायचं आहे. एखादा बटाटा स्मॅश करतो त्याप्रमाणे. तर मी त्याच पद्धतीने हे मळून घेतलं आहे, कारण हाताला चटके प्रचंड लागतात. ज्यांना सवय असेल ते करू शकतात. ज्यांना सवय नसेल त्यांनी हे असं उपाय करा. मला चटके सहन होत नाही म्हणून मी हा ग्लास वापरला आहे. तुमच्याप्रमाणे तुमच्या सोयीनुसार तुम्ही वापरू शकता. पण अशी उकड काढली की मऊ वेणासारखं पीठ होत आहे. तर असे तांदळाचं पण सेम होतं, ज्वारीचं पण होतं, पण नाचणीचं मी पहिल्यांदाच करत आहे. म्हणजे ह्या आधी ट्राय केलेलं आहे, पण ट्राय करून खूप चांगली झालेली आहे म्हणून हे यूट्यूबवर टाकण्याचं धाडस केलं आहे. तर छान मळून घ्यायचं पीठ. हे चिकटलेलं पीठ आहे ते सुद्धा निघतं. कंटिन्यू मळून घेतलं. अगदी मी 3 ते 4 मिनटं हे पीठ मळलेलं आहे आणि मळून घेतल्यानंतर जसं आपण पिठाला मसाज करत जातो तसं हे पीठ पण परातीतलं दिसेनासं होतं. तर तुम्ही मळून बघा, कळेल तुम्हाला की किती सोपं आहे. तर ही चपाती लाटताना बरीच मोठी होते, तर मी ह्याचे नेहमीच्यापेक्षा खूप छोटे छोटे गोळे केलेले आहेत आणि पिठाला लावण्यासाठी मी नाचणीचंच पीठ वापरलेलं आहे. हे मी एवढे छोटे छोटे गोळे केलेले आहेत. तर ते गोळे माझ्यासाठी छोटेच आहेत, तुमच्या सोयीनुसार. ही प्रचंड पातळ होते आणि मी लाटण्याच्या साहाय्याने लाटणार आहे. फक्त एवढंच, मी 3-4 वेळा ही भाकरी करून बघितली तेव्हा ही नीट आली. पण आता हिला काय झालं काय माहिती. यूट्यूबसाठी हा व्हिडिओ टाकत आहे तर ही लाटताना खूपच नखरे करत होती. फाटत होती, परत चिटकवत होती मी, फाटत होती, परत चिटकवत होती. मला असं वाटलं आता माझं काय खरं नाही. नेमका व्हिडिओ करत असताना हिला काहीतरी झालं आहे या भाकरीला. माझ्यावर रागवली असं मला वाटलं, पण तसं काय माहिती नाही. बघूया, ही बघा, तुम्हीच बघा कशी फाटते ती सारखी सारखी. पण मी आत्तापर्यंत बनवली तेव्हा फाटली नव्हती, पण आता ही फाटते. तुम्हाला असं वाटेल मी पहिल्यांदा करते काय, पण असं काही नाही. मी ही खूप वेळा केलेली आहे, ती छान जमली आहे आणि म्हणूनच मी प्रयत्न केला आहे. तर मला नंतर वाटलं की मी आणखी फाटणार, म्हणून मग जरासं फाटलीच. असं वाटलं आधी की हा व्हिडिओ टाकावा की नाही टाकावा, लोक माझ्यावर काय बोलतील ह्या व्हिडिओबद्दल, की हिलाच भाकरी येत नाही आणि हीच आम्हाला सांगते. तर मी सांगत नाही आहे. मला असं वाटतं चुका झालेल्या पण लोकांना दाखवाव्या, म्हणून मी हा म्हणजे प्रयत्न केलेला आहे. पण तुम्ही असं जज करू नका की भाकरी फाटली आहे, येत नाही आहे. पण येत नसला तरी पण मी कंटिन्यू प्रयत्न करतच राहीन आणि असं नवीन नवीन व्हिडिओ बनवतच जाईन. काय वाटतं सांगा जरा. तर ही माझी भाकरी अशी तुटकी मुटकी झालेली आहे, पण झाली. मी काही फेकून नाही दिली, मी खाल्ली. आणि ह्याच्याबरोबर ह्याला शिजली, शेकवली की ह्याला मस्त तूप लावून सुद्धा खाऊ शकता. ह्या भाकरीला एक वेगळीच चव आहे.
आणि इतकी लुसलुशीत चपातीसारखी होते. मी आता दुसरी पण लाटून दाखवेन. ती पण बघूया कशी होते. ती बरी झालीच आहे, पण तुम्ही ठरवा. तर मी अशी लाटली आणि शेवटी लाटण्याचं थांबवलं. कारण की मला जेवढी पाहिजे तेवढी ती बऱ्यापैकी पातळ झालेली आहे. फाटत का होती ते कळलं नव्हतं. याचा शोध मी लावेनच. नवीनच चॅनल सुरू झालं आहे, त्याच्यामुळे कॅमेरा कसा धरायचा, काय कसं धरायचं, असं तुम्ही अँगल चुकला आहे काय, सगळंच नवीनच आहे, शिकते आहे. तरीही असा थोडासा अँगल आलेला आहे. मी थोडा वेळ अशी ठेवली. नॉर्मल भाकरीसारखीच भाजायची आहे. तर मी आता दुसरी भाकरी दाखवते. तर ती बऱ्यापैकी चांगली येईलच. पण असं छान पीठ मळता येतं, जमिनीला चिटकत नाही. आणि हो, तुम्ही म्हणत असाल जमिनीवर भाकरी करते, पण मी हे स्वच्छ 2 पाण्याने कपडे कपडे हे करून स्वच्छ करून ओटा धुवून घेतलेला आहे. नंतर ह्याच पिठाने त्या जो काही कण वगैरे असेल ते क्लीन केलेलं आहे पिठानेच. म्हणजे पिठामध्ये सगळी कचरा किंवा कण जे काय असेल फडक्यात जे येत नाही ते पिठामध्ये चिटकून येतं. असं मी ओटा पूर्ण क्लीन केलेलं, त्याच्यानंतरच ह्याच्यावरती भाकरी चपाती वगैरे करते. आता ही भाकरी खूप चांगली आलेली आहे असं मला वाटतंय. पण ह्याच्यापेक्षाही खूप चांगली येते, अजिबात फाटत नाही. पण ही सहज लाटता आलेली आहे असं मला वाटतं. साधारण एक वाडगं मी पीठ घेतलेलं आहे आणि सेम एक वाडगं मी पाणी घेतलेलं आहे. आणि ह्या आकाराने हे जे गोळे दिसतात तुम्हाला, त्या आकाराने साधारण 7 भाकऱ्या झालेल्या आहेत. आणि 7 भाकऱ्या ह्या इनफ आहे. 7 भाकऱ्या जसं तुम्हाला पीठ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही हे पीठ घेऊ शकता. ही पहिली भाकरी झालेली आहे. हिला डाग येत नाही, असे क्लीनच असतं हे. तर मी आता दुसरी भाकरी टाकलेली आहे आणि आता तुम्हाला शेकवण्याचा. ही दुसऱ्या बाजूने शेकलेली आहे आणि ह्या भाकऱ्या खूप छान फुगतात. मस्त फुगलेल्या आहेत आणि दोन्ही साईडने शेकले गेलेल्या आहेत. माझ्या भाकऱ्या तयार आहेत. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. काही चुका झाल्या असतील त्याही सांगा. धन्यवाद. माझ्या चॅनलला नक्की काय आवडेल काय नाही ते मी प्रयत्नशीलच असेल. धन्यवाद.